घेतले पैसे. चप्पल घेतली आणि अशी नवीन पाहिजे म्हण ना तू. 2 चप्पल घेतले 2 चप्पल घेतले. अलग 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 चपला ते घेतल्या. अशी लहान मोठी कोणती सुरायली मला ते कळलं नाही. अबे एक मोठी एक इथे ना बरोबर एक नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करत राहा, मस्तपैकी छान छान कमेंट करत राहा. आजचा वार आहे रविवार. संध्याकाळी नित्यनेमाप्रमाणे लाईव्ह येणार आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगून देतो मी तुम्हाला. आणि लाईव्हमध्ये मम्मी असू पण शकते नसू पण शकते, काहीच गॅरंटी नाही, कारण इथं तळ्यात मळ्यात कार्यक्रम चालू आहे. काय कार्यक्रम चालू आहे तुम्हाला मी सांगतो एका थोड्याशा मिनटामध्ये. त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. पुढचा मुद्दा आहे की नाही अगोदर. ओके, आताच माहितीप्रमाणे शिवायला 2 चपला घेण्यात आल्या आहेत. गरिबीमध्ये एक चप्पल 50 रुपयाची, एक चप्पल 100 रुपयाची, अशा 2 चपला शिवायला घेतल्यात मी. कोणत्या चपला घेतल्यात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवाल. गरिबीमध्येच चालू आहे सध्या, त्याच्यामुळे कसं माहिती का, जास्त हाव नाही करायची, आपलं नॉर्मल राहायचं, नॉर्मल जगायचं, भाकरी तुकडा खायचं. तुमचं जेवण झालं असेल, दुपारचा टाईम आता जेवण झालं का नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. कुठून व्हिडिओ बघताय ते पण कमेंटमध्ये सांगा. तुमच्या मनात जे वाटेल ते कमेंटमध्ये सांगा. फक्त काही वाईट वापरीत असणे, काही वायफळ बोलू नका, रिक्वेस्ट याला, बाकी काही म्हणणार नाही तुम्हाला. सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणता असा कॅमेरा का हलवतोय, असंच माझ्या वाटते म्हणून कॅमेरा हलवला. आणि भरपूर जणांनी खूप चांगल्या प्रतिसाद दिल्याबद्दल माझ्या शेवटच्या त्याच्यात म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओला मला खूप आनंद वाटला की माझ्यावर एवढं सगळं प्रेम उधळून टाकलं तुम्ही. खूप मस्त वाटलं मला. तर त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि ज्यांनी कमेंट केली होती त्यांचा तर आता पत्ता गायबच झालेला आहे. मी तर कमेंट उडवून टाकली, पण थोडं डोक्यात फॅट होतं. आणि बाकी आपला नेहमीप्रमाणे माजलेलापणा दाखवताना आपल्या व्हिडिओमध्ये काहीच विषय नाही आहे की नाही. बाकी तुम्हाला आता दाखवतो बाकी आपला माज, नाही का. आता हे परत शब्द माझ्या तोंडावरतीच यायला लागलेत, कारण जी गोष्ट माझ्या कानावर डोक्यात बसली का एखादी, ती बसलीच असा विषय झालेला आहे का. त्यामुळंच आता मम्मी पप्पा शिवानी सगळे टेन्शनमध्ये आहेत. 2 मिनिटमध्ये परत आलो, थांबा. शकता तुम्ही, ही आहे माझी बहीण, म्हणजेच माझ्या मम्मीची मुलगी दुसरी, म्हणजेच लहान मुलगी आमच्या घरात. तर ही आहे आमची रेणुकाबाई. तिचं नाव रुपाली नाही आहे, तिचं नाव रेणुका आहे. हे मी तुम्हाला क्लिअर करतो, कारण भरपूर जण हे बघा, हे ताट घेऊन पळणारा मनुष्य, कुठं बी घरात ताट दिसलं की पळ, ताट दिसलं की पळ. काय ना मग काय मला लोणचं खाऊ नको, चांगलं नाही, छान नाही ते लोणचं, खराब आहे, खाऊ नको, आहे की नाही. आणि ही बघा इथं बसलेली आहे आमच्या घरात, तिकडे बघा मस्त झोपलेले आहेत. आणि तिचं नाव रुपाली नाही आहे, तिचं नाव आहे रेणुका क्षीरसागर नाव आहे तिचं. म्हणजे सॉरी, रेणुका सुरडे, नंतर क्षीरसागर इकडचं नाव आहे. माझं नाव आहे दीपक क्षीरसागर, म्हणजेच तुमचा DSK म्हणजे फुटबॉल तुम्हाला माहीतच पडा असेल, कारण क्षीरसागरचं के जे असतं ते KSHRISAGAR असं आहे, नाही का. माझं काम आवरल्यानंतर मी रिकाम्या टायमात बसलो, म्हणलं चला आता व्हिडिओ काढून घेऊया. कारण आता कसं माहिती का, इथं मॅडमचा जायचा प्लॅन चालू होता, पण आता मी प्लॅन कॅन्सल केलेला आहे बहुतेक. आणि पप्पा जे आहेत, पप्पा पण आता घरी आलेत. मी कामालाच गेलो नाही, आज रविवार आहे, सुट्टी आहे, निवांत बसलो मी. चैन की सांसें ले रहा हूँ तुम्हारा भाई, चैन के सांसें ले रहा है तुम्हारा भाई, असं म्हणायचं होतं मला. फुल मराठीमध्ये बोलू शकतेस का तू? तुला कसं वाटतंय, कसं नाही? हां, मम्मीचं काय चालू आहे तिकडे बॅक कॅमेऱ्याच्या मागं, हे तुम्हाला मी दाखवतो, पण त्याला थोडा वेळ लागेल. थोडी दाढी बिडी वाढलेली आहे, आपल्या केसांचा हाल तर विचित्रच आहे, त्याच्यामुळं काही बोलू शकत नाही. माझं सगळा चेहरा विचित्रच आहे, त्यामुळे मी काही टेन्शन घेत नाही. आता तुम्हाला बाकी माझा माल दाखवताना मी बाकी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पुढे.
ज्यांनी कमेंट केली असेल त्याला लई पचावी असेल, कारण म्हणत असं एक गलत माणसाची नादी लागलो मी, नाही का. मम्मीचा हाल अहवाल दाखवतो तुम्हाला काय चालू आहे काय नाही. तुम्हाला तिकडे बी मजा येईन दर्शक बघायला, नाही का. चला थोडंसं मम्मी दरवाजा बंद करू शकते का, कारण दरवाजाच्या उजेड्यामुळे जरा कॉन्ट्रास्ट वाढलंय व्हिडिओचं. येस आलोच, कॅमेरा फिरवतो आता परत. हे बघा काय चालू आहे मम्मीचं. मम्मी काय करायली असं तू? चालले मी संभाजीनगरला. आताच नाही चालली तू? हे काय एवढं गर्दी घेऊन चाललंय, एवढं वजन मला घ्यायचं. आता थोडी चालला तुम्ही. मित्रांनो हा व्हिडिओ आजचाच आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही लेटेस्ट गरम व्हिडिओ मी जसा कडेतून काढला तसाच व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी. तळल्याला गरम जड आहे का? इकडे बघा, येतानी फक्त एकच बॅग होती मोठं आहे नाईकची. का? नाईकची एकच बॅग होती आणि दुसरी आता बघा 1 2 3 बॅगी आहेत. आणि हा आमच्या दोघांचा पाय आहे. बघू शकता हिच्या पायात आणि माझ्या पायातला अंतर बघू शकता तुम्ही. बघू शकता. हिला येते 7 नंबर चप्पल, मला येते 12 नंबर चप्पल. त्यांच्या पायाच्या चपला कुठेच भेटत नाही बरं का मित्रांनो. थोडा कॅमेरा पुसावा वाटतं मला. हा तर तुला तो सॅंडल आणायचं का नका? हे बघा, काही नाही आणायचं मला, फक्त घरी जाऊ द्या मला घरी. तर मित्रांनो आता काही विषय चालू आहे आणि मागं शिवानीचं चालू आहे जेवण. ती आता आली होती 2 मिनिटापूर्वी ताट घेऊन पळत, पण मी तिला परत पाठवलं. होय मम्मी, काल तिने मला एवढं मार्केट फिरवलं. या तिघं मार्केट हिंडत होतो माहिती का आम्ही. ते माणूस काय म्हणीस हे तुला? होय अरे थांब ना तू. खाण्यावरच कसं लक्ष आहे, आपला पक्ष खाण्यावर लक्ष कशाला. अरे ते माणूस नाही का, आपण कपडे बघायला गेलो आतमध्ये, ते नाही का तुझी माग बघायचं आतमध्ये गेली, तू विचारलं नाही गेली का? खादी सेंटर का काहीतरी नव्हतं ते. आमचा लग्नाचा बस्त्याचा आमचा होलसेलचा कारभार आहे म्हणे, तुम्ही आमच्याकडे कधी या, चांगली दुकान आहे म्हणे आमची. म्हणजे मी दुकानाचं नाव विसरलो, पण मला फक्त एवढं माहिती आहे ती गेली ती आतमध्ये, नाही का. आणि आता शिवानी नाही आहे इथं, कारण शिवानीने काल तिला, आणि तू आमच्या घरात आल्यापासून कामं करायला लागली, काय मिळेल मला समजणार नाही. तुला काय साफसफाई करायची गरज पडली? हा बसल्या बसल्या आपलं साफ कर, हे साफ कर, ते साफ फ्रीज कर. आमचं क्लीन करायची आमच्या गरज घरात नाही. लक्ष्मी निघून जात असती, साफ केल्यावर कुठं जात नसते. जात असती. आपलं गप मला एवढं कळतं काम आपलं पाहुणं म्हणून आलं ना, तुम्ही बसायचं असते. गप आपलं मला सांगा तुम्ही, गप आपलं पाहुणा म्हणून आलं ना तर गपचूप पाहुणा म्हणूनच राहायचं, पाहुणी म्हणून जायचं. पाहुणी नाहीये, तिचंच घर आहे, तिच्या बापाचं घर. मग तिच्या बापाचं घर. अरे पाहुणी नाही ती, फक्त काम नाही करायचं. अरे काम नाही करायचं, इथं आराम करायला आलं ना तर आरामच करायचं, नाही का मित्रांनो. काय म्हणणं आहे तुमचं? पाहुणी म्हणते. मग आणि अजून एक आपल्या याच्यात व्हिडिओमध्ये आता ॲड होऊ शकते, ती म्हणजे तुम्ही बर्थडेच्या व्लॉगमध्ये बघितलेली प्रतीक्षा, तिने फोटो फ्रेम दिली होती ना, ती प्रतीक्षा तुम्हाला दाखवणार आहे मी. ते आता तिने काय केलं माहिती का, स्वतःला लपून बसली ती मित्रांनो. खाऊ नको शिवानी लोणचं, मी लोणचं फेकूनच द्यायला आता बघ. लोणचाच गायब करणार, लोणचंच गायब करणार मी. पोळी तिकडे टाकलं ते म्हणजे कवर. मित्रांनो काय सांगू तुम्हाला, कशाचं वायर तुटलं? वायर तुटलेलं आहे, आमच्या बोरिंगचं वायर तुटलंय, तर ते वायर लावणं आहे. जोडायला ते नाही तर काय पाणी नाही, त्याला एमर्जन्सी लागली तर लागू दे. काय काय ती आली आता आमच्यात आहे. अजून नका मला एकच स्टोल कोण घेऊ लागलं पण त्यांचा मेळच मला काही कळत नाही माहिती का. कोणी घेतला होता? काय चाललंय काय नाही, काहीच मिळत नाही. आमचं फेवरेट आहे. काहीच मिळत नाही, काय चाललंय काय नाही. निव्वळ घरात टाइमपास चालू, फक्त टाइमपास. आणि व्हिडिओ बी पूर्ण टाइमपास आलाय मित्रांनो. आणि आज रविवारी नित्यप्रमाणे आपलं आपण 8:30-9 वाजता लाईव्ह येण्यात येईल, टेन्शन नाही घेऊ. काय म्हणणं आहे, जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं तिला? नाही नाही हा जाऊन द्यायचं. काम आहे नुसतं काम काम काय काय थांबा.
तर त्या फोनवर 2000 रुपये आता टाकतो तू जॉब करायचं का त्यांना? तर बुडाले ड्यूटीचे पैसे किती देते एक दिवसाचे तेरे जॉब के पैसे कितने थे एक दिन के पता तो फोन पे आता पैसे टाकतो त्यांनी असं नको बाबा लोक लगेच म्हणतात मला माजल्यावर गप्पा करतो म्हणून आली ती. नाही तर नाही येणार. कोण? मजाक मस्करी चालू आहे आणि आली तर उद्या बाकीचा विषय काहीच नाही बघून आली. आता मी काय करतो तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो शिवानीने काय घेतलं ते तुम्हाला दाखवतो नाही का आलोच कोण आहे हो? ते रेणुकाच्या अंगात पप्पाचं रक्त आहे आणि तुझ्या अंगात माझं रक्त आहे म्हणून तू आळशावाने झोपतोस. तू स्वतःलाच वळशी हे बघ मी लग्नाच्या अगोदर मी कोणाच्या गावात ऐकत नव्हते मी पण हे नाही बघावं स्वतःला लागलं. पप्पा स्वतःला कसं रोस्टिंग करून घ्या ना बघा ते बसल्या बसल्या कसं स्वतःला नाही, चालू तू पप्पाला विचार मी माझ्या आईला सांगायची चहाचा कप मला पलंगावर पाहिजे तूप लावलेली चपाती मला पलंगावर पाहिजे म्हणून मला- आकांतून गेलं पलंगावर. दिलं ना माणसाला पुढं भोगावं लागतं. कर्माचे फळ येतच का हा इथंच आहेत कर्माचे फळ. म्हणून तुला सगळं हातात. मग काय? हे बघा इकडे हे बघा हळूच कशी बोलून गेली मी तुम्हाला सकाळी शाळेत जायच्या आधी तिला म्हणजे मला 3 चपात्या करून दे. तूप लावून 3 चपात्या खातात. हा इच्छा नाही करा. ढगात गोळा टाका. इच्छा नाही करायचा. कोणला वाकायला. वय ते चपात्या खाल्ल्या तर आपण कसं चाललं? मी झोपा लागले आता वैताग आला बरं यांना आता शिवानी तो पडदा वड ना दुकानात तो पडदा वड ना जरा आणि रेणुकाचं कसं माहिती का रेणुकाच्या अंगावर पूर्वी सावली तिच्या बापाची पडली घेतलं ती टाकायची माहिती का हे बघ हे शिंदे बघ. मॅडम मला बोलत म्हणून ती टाकायची रातच्या 2 वाजता उठून शाळेचे कपडे घालायची हे बघ, काय जोरात असली अरे बाप एवढी तर मी पण शिंदे मॅडम तर पित नव्हते. नाही लय भेट होती ती शिंदे मॅडम ती रात्रीच्या 2 वाजता हे म्हणायची रेणुका काय झालं ग काऊन उठली ग लहान झालं होत्या पप्पा, आणायच्या. मला ना सकाळी शाळेत जायचे 6 वाजता म्हणून मी कपडे घालून झोपली शिवानीचं अलगच चाललंय मी का तुझं आयुष्यात फक्त एकदा शिंदे मॅडमची चपाती एकदाच. ओय, ते मी कधी मार नाही खाल्ला पण मी घाबरायची त्यांना लई. प्लॅन चालू मी आहे चापड पण नसेल शिंदे खाल्ली. मॅडम काय म्हणते माहिती काय अजून बी पोरीला नवऱ्याने तारा द्याला ना नीट माझ्याकडे यायचं मला मी सोबतच होतो ना. हा अजून बी ती काय म्हणते स्वावलंबी बना नाही ऐकलं कोणी नवऱ्याने तर माझ्याकडे येऊन राहा आई वडिलांनी जरी नाही ऐकलं आई तरी वडिलांनी पण जर माझं ऐकलं ऐकलं. लग्न करताच आई वडील जर म्हणले ती म्हणली होती बरं काय लग्न करत असलं नाही तुला असं विचारणार होती माझ्याकडे येऊन जा. लग्न करायचं नसलं ना तर मला येऊन सांगा तो काय शिवानी चला बघा आपण जवळ जाऊ तिच्याकडे. ती तिच्या पुढे तू उभाच नाही राहू शकत शिवानी लय ती मारायचं रेणुका तर माहिती अशी घाबरायची लय मारायचं माहिती का तिची अशी ना, त्यांनी एक अशी चापट पण- मारली की माणूस मोकळं होत हा त्यांनी आम्हा- कधी असं नाही. मारलं चापट नाही. की माणूसच सुधारायचं लगेच. ते पोरींना नव्हते मारत पण पोरांना मारलं की इकडे पोरी घालून द्यायचं. आम्ही काय करायचं माहिती का पोरांना मारायचं हा. राग आल्याच्या तेव्हा ती तू चप्पल घेतली दाखव ना तुझी सस्त्यातली कोणी चप्पल घेतली सांग ना तिच्या रेणुका ताईने पण नाही. पैसे मी दिले ना ए, रेणुकाने दिले एक पैसे चप्पल घेतली आणि ही अशी नवीन पाहिजे म्हण ना तू 2 चप्पल घेतल्या 2 चप्पल घेतल्या. अलग 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 चपला ते घेतल्या अशी लहान मोठी कोणती सुरायली बरं ते कळलं नाही. हम्म? अबे एक मोठी एक. देव इकडे ना बरोबर एक एक. आता बाबा काय निवडते. निवडते दाखवते मला. हे बघा हे 2 घेतले. 100 रुपयाची 50 रुपयाची एक नवऱ्याने घेतली ते वाटलं कोण यांचा. ती चपाती खाणार तीन चपात्या खातो तुम्ही हा, 3 चपात्या. तू 3 तीन चपात्या चपात्याच खातेस का? खात होते. तू दरवाजात बसले नसते. तिने तू चपात्या काय ढगात गोळ्या नका आणू. तुम्हाला माहिती का तिला गरजच नाही. बाहेरचं आणून दिलं ना पहिले तर रेणुका असं एका मागून एक कितीतरी गोष्टी खाऊ शकत होती. मी पण खाऊ जेवढ्या शकते. मी पण नव्हती खाऊ शकत तेवढे रेणुका खात होती. म्हणत का कोणी असं तो काय म्हणणे मम्मी तेच म्हणणे माझं. आता व्हिडिओ पोस्टिंगचा टाइम झालेला आहे, आता तेच तुम्हाला डायरेक्ट म्हणणे, भेटू कारण कसं आहे दुसऱ्याला सत्य- मध्ये मध्ये येऊ नको ना. कर्माचा फेरा परत फिरून माझ्याकडेच आला होता. हा हा. चला बरं आपण असं करून बघू कोणात जास्त ताकद आहे किंवा हात द्या. तुम्ही लय खात होते ना. ए, ऐ, दुसरंच म्हटलं ना, आज काय ते ताकद आहे. मी जास्त चपात्या खाते काय खाते. अवघड काम होऊन जाईल बरं. मी हसले म्हणून मी पोटात निघालंय. आता मित्रांनो तुम्हाला मी भेटतो नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत इथे व्हिडिओ मी आता एंड करणार आहे. हे बघा खिची खिची चालू आहे. सासू संग लढाई करायला शिवानी म्हातारा माणसासंग का आता काय
असं व्हिडिओ काढून पाहिजे का? हो ना पाहिजे तर आहे का? मग काय इथं आता मी तर मस्तपैकी व्हिडिओ बंद करतो. तुम्हाला अजून आता दुसरा व्हिडिओ बघायला भेटेल. सकाळी नाश्ता दिला होता का हा रेणुकाला नाश्ता बनवला Yes. होता का? काल नव्हता दिला. काल तर ती साफसफाई करत होती. पाहुण्यांना कुठे साफसफाई करणार होती का? ते ऐकत नाही तर काय करावं पाहून. कामाला तिकडे त्यांना नाश्ता. बापरे शिवाजी नवरा. शिवानी आता वहिनी उद्या प्लॅन रेने कोणतं काय म्हणणं आहे त्याचं? ही ताकद दाखवते नुसती अशी. हा अंगात ताकद आहे पण बाहेर ताकद घालते आता. लागली तिला झोप आली आता. घ्या घ्या तिला झोप आली आता. मम्मी माझा मित्राला तुम्हाला ते सांगतो बसलाय कसा ती घरी काम आम- धंदे सोडून आमच्या- त्यापाशी एवढे 6 जण बसले तर आमच्या घरात तुम्हाला सांगतो मित्रांनो पप्पाला इतकं काम आहे माहिती त्याला इतकं काम आहे पण ते आज त्यांना असं घालून ना हे बघा नाही झोपली. आहे मम्मीला पण इतकं काम मित्रांनो आहे. तुम्हाला सांगतो मी तुला माहिती का प्रतीक्षा सगळ्यांच्या मागे काम आहेत पण तो कशी मी बसली? आवाज केला ना तर तुझं पोरग रिॲक्शन देतो माहिती का? त्याला वाटत असं हे कोणाचं इतकं भंगार आहे? नाही अरे लय खरं रिॲक्शन येतं. ते रात्री माहिती का मग ना अजून? असं पुरं हालतं ते माहिती का पुरा हालता दीपकच्या आवाजाने मग तुला बघायचं का ते नाही गाणं बाय नाही लावतो गेलं. तो. डडंग डडंग काय मी गाणं बोललो ना लगेच ते आतमध्ये नाचत माहिती का मग ते तिला त्रास होतो माहिती का? परवा त्रास दिवशी होतो. काय झालं? झोपून दिलं मी तिला. रात्री झोपलं आणि ते मी आवाज काढला की ते उठत जाईल. पप्पाला झोप. पप्पाला ती झोप आली. इकडे बघा शिवानीचं काय चालू आहे. बसले मी तुमचा दात दुखतोय ना हम्म. म्हणून नाही घेऊन बसले लवकर नीट होईल. बा. ते विचारा, रेणुकाला विचारा, तुला काय खायचं का या. तुला काही खायचंय का बाबा? माझ्या याच्यामध्ये गोळ्या कोण ठेवत नाही, नाही. ते तसंच आहे आमचा आमचा फर्स्ट एड बॉक्स आहे हो. फर्स्ट एड बॉक्स आहे फर्स्ट एड बॉक्स. पिझ्झा खायचा का फर्स्ट एड रेणू, बॉक्स पिझ्झा खायचा का? पिझ्झा? माचो पिझ्झा बनवायचा का? बोल पिझ्झा बनवायचा नाही, का? दादा विकत आणला आहे. विचार शिवानी मला पिझ्झा किती भारी येतो. हा, त्यांच्यासारखा पिझ्झा कोणीच करू शकत मला तर लय काय आवडतं आणलंय? विकतच्या पेक्षा तेच भारी करतो बरं आहे का मम्मी? बरं आहे मी पिशव्या घेऊन निघले होते आता झोपणार आहे मी. आता मी आता व्हिडिओ इथे बंद करणार आहे मित्रांनो. चला आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय काळजी घ्या. तुमच्या घरी जा, आम्ही आमच्या घरी जाऊ. तुमच्या घरी जा. शिवानीला लय ॲटिट्यूड आहे म्हणते. कमेंट मध्ये सांगा म्हातारा माणसासोबत कुणी कुस्ती खेळतं का तुम्ही 3 चपात्या खातच नव्हत्या ना? म्हातारा काय 100 हा नव्हत्या खात तू अक्काला फोन लावून विचार. म्हातारा काय 100 वर्ष झालं काय तुला? आज 40 वर्ष येतं नाही ते. मग काही आपलं म्हातारा झालं म्हातारा हो, झालं. 45 वर आहे. 45 वर्षाची हा, पण एवढाच होता व्हिडिओ. आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आजच्या पुरतं एवढं बस करूया आणि भेटूया तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. आणि संध्याकाळी लाईव्ह होणार आहे ते लक्षात घ्या. आपण घेऊया परफेक्ट 9 वाजता नाही तर 9:30 वाजता. 9:30 वाजता किती वाजता गेलो तर मागच्या वेळेस आपण एका Live दिवशी थोडंसं दोर आहे ना ते लाईव्हला 9:30 वाजले. 9:30 वाजता परफेक्ट 9:30 वाजता लाईव्ह येणार आहे. तर कोणीही विसरायचं नाही बघायला. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया 9:30 वाजता आणि भेटू बाकीच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना कोणाला लाईव्हला पॉसिबल होणार नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट. सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा. बाय बाय. त्याने सगळं